रंगपंचमी. अरे बाया रंगायचा दिवस. आज लय मजा येणार रे भाऊ. आज तर मला मित्राला असे कलर लावतो कोणी भाऊ, असे कलर लावतो कोणी मायच्यान सांगतो. एक महिना सहायच्या ते चेहरे वय का असा असा कलर लावतो कोणी, एक महिना नाही निघला पाहिजे. अरे बाबू, कोणाच्या लग्नात चालला माय? आई मी लग्नात नाही चाललो ना. रंगपंचमी आज धुलीवंदन आहे ना, माहित आहे का नाही? रंगपंचमी खेळायला चाललो ना आज मी. मला वाटलं तर बापाचंच लग्न आहे का? कसं एवढे नवे नवे सजून धरून नटेल नवऱ्यासारखा चालला म्हटलं. अशी म्हटलं होता बापाचं लग्न. ओ काय झालं तुले? एवढी कोण भडकली मावले? कपडे काढते चालला मोठा बंगाईल तोंडाची. रंग खेळले चालला, आणि ते बी इतके असे नवे नवे कपडे घालून. म्हणजे काळा शर्ट घालू आम्ही? अबे त्याला घेऊन 6 महिन्यानेच झाले, आणि ते शर्ट घालून जातो तू. नवीन कपडे घालून होळी खेळण्यात आता बापाने शिकवलं का तुले? मग आई ते पिवळं शर्ट घालू का? अबे तिले घेऊन फक्त 1च वर्ष झाला. हो आई 1 वर्ष झाला व 1 वर्ष कायले म्हणतात व? एका वर्षात पोरग जन्मेले ते. हे माझ्या पुढे जबर जबर करतं का? समजत नाही का तुले? सांगितलं ना दुसरी घाल तर दुसरी घाल. मी काय म्हणतो आई, ते पांढरी घालून जातो ना पांढरी. अबे पांढरे कपडे घालून जर का तू रंग खेळायला गेला तर त्याच्यावर डाग का कमी पडतील का? धुवा तुले लागते का मला लागते? हो कायच होते व, 5-6 वर्ष होऊन आलं नाही या टीचरला. आता याला डागे पडले भागे वळले, काय फरक पडून आला म्हटलं. तुला नाही समजणार अजून. ते म्हणले उचतीले त्याची खोय बनवा लागते. अरे 6 वर्ष पुराची शर्ट आहे व मामावले, कधी फाटीन काही नेम नाही. अबे तू ता बाप पच 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 तेल लावता डोसक्याले, आणि तसेच त्या उस्त्यावर झोपता. काय 4 उस्त्या करून ठेवल्या. त्या पांढऱ्या शर्टाची मी मस्त उस्तीला खोय करतो. त्या पांढऱ्या शर्टाकडे पायाच बी नाही बाबू. मी काय म्हणतोय, तो हिरव्या कलरचा कुर्ता घालून दे बघ मला आता. नाही रे बकरिया, तो कुर्ता तुझ्या लग्नात मेहंदीसाठी काम आहे रे, त्याच्याही ठेवायला मी तो. एवढी खायची मला लग्नाची, एवढी खायची. मग आता हे जांभळं शर्ट घालतो बा, ते तर घालू दे. नाही रे बाबू, मग मायनं ते तासाठी घेतलेली एक शेवटची निशाणी, तेवढीच तर निशाणी ह्या मायची माझं. आता ते तर राहू दे माझ्याजवळ. मग आता मी काय करू? मी काय म्हणतो, बाबाचं एखादं धोतर तर तेच गुंडावून चालला जातो म्हटलं. अरे देव करता कानसे देख टाकून लय चबर चबर करू राहिला, तोंडी लागू राहिला. हो मग तू सांग ना, आता काय घालून जाऊ का बोंगळ्या जाऊ का? आई आता एक काम करतो, मी ते भगवा शर्ट घालून जातो म्हटलं. नाही रे बाबा, ते पुढच्या शिवजयंतीला काम आहे ते तुले. आई पुढच्या शिवजयंतीला मी मोठा होतो, मला ते आपण ते बांधव होईल ना, मला ते नवा घेऊ ना आपण नवा. त्या बापानं पैसे झाडणे लागले, हलवले की पडले गेले दुकानात शर्ट घेऊन आले. 7-8 वर्ष झाले मी साडी बदलली नाही. मायला आई चॅनल सुरू व्हायला 6 महिने झाले व तू म्हणून राहिली झाल्या साडी बदलली नाही. बोका रे रंगपंचमी पंचमी मी नाही प्याले घरीच बसतो मी म्हटलं, आता लय झालं. अरे नाही रे सोनिया, अरे कलर खेळायला गेलंच पाहिजे. रंगपंचमीचा दिवस आहे. तुझ्या लहानपणाची बाईते काही काम येतील मी देते तुले. तू गुंडायान चालला जाय बाबू. अरे मेला रे बाबा, अरे बायके देऊ रे का तू मला माझ्या लहानपणीचे? एवढंच काय नाही करतं बापा, मी ते डायपर आणतो ना 10 रुपयानं, ते घालून जातो ना बाहेर. चल बस मुगा. आज मी एक उस्ती फाडली. ते उस्ती काय तू 1 वर्षाचा होता त्या टायमाचे शर्ट निघाले, ते घाल चुपचाप पण चालला जाय. हे राम, अरे कोण्या घरात जन्म दिला रे त्या पले? एखाद्या अंबानीच्या घरात तरी जन्म द्याला होता. ए त्या नशीब तरी एका अंबानीच्या घरी जन्म घ्यायचा. हा होळी खेळणं झाली लवकरच म्हटलं घरी. भजे वडे काढून ठेवते, पूर्ण पोळ्या करून ठेवते लवकरच. होळी रे होळी, पूर्णाची पोळी आणि सोन्याच्या ढुंगावर मारावली बंदूकची गोळी. रंगपंचमी वेगळी रंगपंचमी आहे यार. चला भाऊ मग आता जातो मी कलर लावायला. जातो रस्त्यानं, एखादा पकडतो जे घोयसतो कोणी त्याला, जे घोयसतो कोणी साऱ्या पुढच्या वर्षा होळीला का कलर नाही का. ओ शेठ, ह्या फक्त मनाच्या गोष्टी आहेत बरं. कॉमेडी झाली तुम्हाला. कसं नॅचरल कलरनं होळी खेळा म्हटलं. कसं कोणाच्या डोळ्या गिड्यात जर खरंच कलर गेला ना केमिकलवाला, तर आयुष्याची तकलीफ त्याला होऊ शकते. तर त्यामुळे होळी खेळा असं म्हणणं नाही, पण नॅचरल कलरनं. आणि पाणी थोडं जपून वापरा. होईन तर सुक्या कलरनं होळी खेळा. अरे भाऊ आपली संस्कृती आहे, आपले सण आहेत, आपण खेळलेच पाहिजेत, जपलेच पाहिजेत. कसं आता पोळा कोण्या गावात असा गाजून पाजून भरते हो. आमच्या गावात तो बीमोड झाला पोळ्याचा. आता पोळ्या दिवशी भरतही नाही आमच्या गावात पोळा. पहिले भरायचा, आता तर आमच्या गावात बीमोड झाला. नागपंचमी पहिले आमच्या गावात म्हणजे नागाचा वेरुळा लोक जायच्या, तिथं जाऊन नांगाला दूध घेत पाजायच्या, अशी काहीतरी प्रथा होती. आता तर आम्हाला नागपंचमी दिवशी आम्ही नवऱ्याला बायका दूध पाजतात. आता कसं आहे, होळी आहे, होळीचा सण आहे, तर मग रंगा पाण्याचा तर सण आहे. पण पाणी आता कसं तशी पाणी टंचाई असते, उन्हाळ्याचे दिवस असतात, तर बिनकामून पाणी वाया गमावू नका. आणि होईल तर नॅचरल कलरनं होळी खेळा. होळी